नमस्कार मंडळी. उन्हाळ्यातून होणारी अंगाची लाही लाही, निघणाऱ्या घामाच्या धारा आणि होणारा कासावी जीव, या सगळ्यातून मनाला विश्रांती म्हणजेच आपल्याला होते ती धबधब्याची आठवण, आणि तोही चक्क उन्हाळ्यामध्ये. हो, हे खरं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुका कोकणातील असं ठिकाण की मंडणगडपासून 5 किलोमीटर अंतरावरती असणारे तुळशी हे गाव, आणि याच गावामध्ये वर्षभर अखंड वाहणारा हा धबधबा आपल्याला बघायला मिळतो. आणि याच धबधब्याची सफर आज आपल्याला करायची आहे. तिथपर्यंत जाता येईल अशा पद्धतीचा मार्ग हा सहज उपलब्ध आहे. उन्हाळ्यामध्ये तर या ठिकाणी प्रचंड गर्दी असते. त्याच्यामुळे एक पर्यटकांचं आकर्षण हा धबधबा बनलेला आहे. गावातीलच नाही तर दूरदूरवरून पर्यटक या ठिकाणी येत असतात. खूप उंचावरून पडणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे एक मसाज केल्यासारखा या ठिकाणी वाटतो. आणि आपण याच पोचलेलो आहोत अशाच एका या धबधब्याच्या ठिकाणी. आज पुन्हा एकदा आपण पोहोचलेलो आहोत तुळशीतील नामांकित अशा सुप्रसिद्ध वर्षभर वाहणाऱ्या हा धबधब्याकडे. आणि आता आपण पाहताय माझ्या पाठीमागे असणार हा अखंड वाहणारा पाण्याचा झरा की जो मे महिन्यामध्ये सुद्धा तुफान असा प्रवाहित असतो. आणि या धबधब्यावरती आंघोळ करण्यासाठी आता आम्ही आलेलो आहोत. आमचे सगळे सहकुटुंब सहपरिवार आपण बघतोय कितीतरी मंडळी दर दिवसा या ठिकाणी येत असतात. शिमगा मे महिना या तर वेळेला तुम्ही बघायला नको, इथे तुफान गर्दी असते. स्वर्गापेक्षा सुंदर हे कोकण, तुम्ही येऊन बघा, तुम्ही बघून जावा, प्रसन्न होतंय मन, प्रसन्न होतले मन, असं आमचं हे कोकण. कसं वाटतंय कोकणातील धबधब्यावरती? मजा आली. हा, रिसॉर्टला जाऊन आनंद मिळणार नाही असा सुद्धा आनंद इथे बघायला मिळतोय. हा, तिकडे तिकडे जाल तिकडे लोकांना सांगा. मित्रांनो, आता आपण हा धबधबा बघताय, धबधब्यावर आता आम्ही आंघोळ करतोय. पाठीमागं रंगपंचमी खेळायला अशी मुलं आलेली आहेत. निश्चितच कोकणातील असं सुंदर हे ठिकाण, तालुका मंडणगड, मुक्काम पोस्ट तुळशी, भारजा नदीच्याकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असणारे ठिकाण. आणि या ठिकाणी निसर्गरम्य पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आपण या ठिकाणी आवर्जून यावं असं या निमित्ताने सांगतोय. आज आहे रंगपंचमी आणि रंगपंचमी निमित्त आता या ठिकाणी होळी खेळली जाते. हे बघा, आता सगळे होळी खेळण्यासाठी ज्या ठिकाणी आज आलेले आहेत. फ्रंट कॅमेरा करा. हे बघा, हे बघा, रंगीबेरंगी बिबट्या. हे बघा, हे बघा, हा, हे बघा, होली है भाई, होली है. लाव संविधान करा संविधान तुमच्या होळी आणि होळी निमित्त आज आम्ही आलेलो आहोत सर्व या धबधब्यावरती. आणि खरं तर आजची होळी सर्वजण या धबधब्यावरतीच आता खेळणार आहे बघा. हा मीच आहे. हॅपी होली. बुरा मत मानो, होली है.
अंदाज तो बोल. तू निघाही लागले बडाबट तू करा. माझ्या मुलीला पोहाणी शिकवण्यासाठी आता मी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. हळूहळू प्रॅक्टिस चालू आहे. मला सांगायला निश्चितच आवडेल की डेअरिंगबाज आहे. काय कसं वाटलं हा? आपण सुद्धा आपल्या परिवारासोबत या ठिकाणी येऊन चांगला आनंद घेऊ शकता. आपण बघतोय गर्दी ही वाढत चाललेली आहे आणि आता मी निघतोय. ओके, पण जेवण आलं असलो ना तरी पण इथे या पाण्यामध्ये आंघोळ केल्यानंतर ही भूकी लागते. त्याच्यामुळे प्रत्येक एकदम त्या व्यवस्थित येतोय. आता आम्ही बघा आता आलेलो आहोत. शेजवान कुठे शेजवान शेजवान चकली त्याचबरोबर चिवडा घेऊनच आलेलो आहोत. आम्हाला पण दाखवा ब्लॉकमध्ये. आम्ही चप्पल धुवायला जात आहोत.